नमस्कार मंडळी, मी हर्षालीज किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करते. तर आज मी बनवणार आहे झटपट बनणारा असा मटण आणि भात. गावरान पद्धतीने बनवलेला हा मटण आणि भात खायला खूप छान लागतो. सोबत कांदा, लिंबू असेल तर एकच नंबर. चला आता आपण त्याची रेसिपी बघूया. तर सगळ्यात पहिल्यांदा मी मटणाला स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये मीठ आणि हळद टाकून घेतलं आणि त्याला छान असं मिक्स करून घेतलं आणि ते 5-10 मिनटं साईडला ठेवून दिलं. आता आपण आळणीसाठी एक सिक्रेट मसाला बनवणार आहे, तो म्हणजे हिरवी मिरची, आलं आणि लसूण ह्याची पेस्ट. ह्याच्या पेस्टने आळणीला एक वेगळीच चव येते. तर सगळ्यात पहिल्यांदा मी पातेल्यामध्ये तेल टाकून घेतलं, त्याच्यामध्ये खडे मसाले टाकून घेतले आणि बारीक चिरलेला कांदा आणि आपण जो मसाला तयार केला होता आलं लसूण मिरचीची पेस्ट तीसुद्धा त्यात टाकून घेणार आहे आणि झाकण लावून देणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला मटणाला अंगचं पाणी सोडून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला त्यात थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून गरम पाणी टाकून आपल्याला आळणी शिजवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण आळणी भातासाठी तयारी करूया. तर आळणी भातासाठी आपण चॉपरमध्ये कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं, लसूण हे सर्व टाकून घेणार आहे आणि याची आपल्याला जाडसर पेस्ट करून घ्यायचं आहे, जेणेकरून आळणी भाताला खूप छान टेस्ट येते. जाडसर पेस्ट करून झाली की आपल्याला ती पातेलं ठेवून घ्यायचं आहे. पातेल्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे, पुन्हा खडे मसाले टाकायचे आहेत आणि त्यात आत्ता आपण वाटलेला बारीक मसाला तो सुद्धा त्यात टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपला मसाला छान भाजला की आपण त्यात बारीक चिरलेला कांदासुद्धा टाकून घेणार आहे आणि आपल्याला कांदा लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. आपला कांदा छान लाल होईपर्यंत भाजला गेला की आपण त्यात आळणी ओतून घेणार आहे. आळणी आपलं त्यात ओतल्यानंतर आळणीलासुद्धा आपल्याला एक उकळी येऊन द्यायची आहे. जसं आपलं आळणी उकळलं आपल्याला त्यात भात स्वच्छ धुवून असा टाकायचा आहे. भात शक्यतो आळणी भातासाठी कणीचा वापर करा. कणीचा तांदूळ हा शिजताना एकदम गिजगा होतो, जेणेकरून तो फडफडीत होणार नाही आणि आळणी भातासाठी तो परफेक्ट राहील. त्याच्यासाठी गिजगा भात म्हणजे कणीचा तांदूळ घेतलेला आहे मी. तांदूळ स्वच्छ धुवून मी आळणीमध्ये टाकून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे आणि आपला भात शिजायला ठेवून द्यायचा आहे. आपला भात शिजला की आपण त्याच्यावर मस्तपैकी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया आणि तयार झालेला आहे आपला मस्त असा आळणी भात. आणि हा मस्त असा झालेला आळणी भात तुम्ही कांदा, कोशिंबीर, लिंबू ह्याच्यासोबत खा तर ह्याची टेस्ट अजूनच वाढेल. तर मित्रांनो, ही रेसिपी आणि टेस्टी कशी वाटली तुम्ही? तयार झालेला आळणी भात आपण कांदा, लिंबू याच्यासोबत सर्व करू आणि मस्तपैकी खायला घेऊ. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. तर थँक्यू फॉर वॉचिंग.